नमस्कार. 20 एप्रिल 2026 ही तारीख तुमच्या कॅलेंडरवर आत्ताच मार्क करून ठेवा. कारण या दिवशी येत आहे अक्षय तृतीया. आपल्यापैकी प्रत्येकजण या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतो. का? कारण आपल्याला वाटतं की या दिवशी सोनं खरेदी केलं की आपण श्रीमंत होऊ. आपल्याला वाटतं की या दिवशी लक्ष्मीपूजन केलं की घरात पैसाच पैसा येईल. पण कधी तुम्ही हा विचार केला आहे का की दरवर्षी लाखो लोक या दिवशी सोनं खरेदी करतात, मग प्रत्येकजण करोडपती का होत नाही? उलट अनेकांच्या आयुष्यात या दिवसानंतर आर्थिक संकट का वाढतात? लोक म्हणतात हा दिवस अक्षय आहे. अक्षय म्हणजे ज्याचा कधीही क्षय होत नाही, जे कधीही संपत नाही. पण हा निसर्गाचा नियम आहे, तो दोन्ही बाजूंनी लागू होतो. जर तुम्ही या दिवशी शुभ कार्य केलं तर त्याचं फळ अक्षय मिळेल. पण जर तुमच्याकडून नकळत एक छोटीशी चूक झाली तर तुमचं दारिद्र्य आणि तुमची दुःखसुद्धा अक्षय होऊ शकतात. हो, तुम्ही बरोबर ऐकलत. शास्त्र सांगतं की या दिवशी केलेली एखादी चुकीची कृती तुमच्या 7 पिढ्यांची पुंजी नष्ट करण्याची ताकद ठेवते. ही केवळ भीती नाही, हे एक आध्यात्मिक सत्य आहे जे आजपर्यंत तुमच्यापासून लपवून ठेवलं गेलं. आपण ज्याला नशीब म्हणतो ते प्रत्यक्षात आपल्या ऊर्जेचा खेळ असतो. अक्षय तृतीयेच्या दिवशी ब्रह्मांडातील ऊर्जा इतकी प्रबळ असते की तुम्ही जे काही कराल, मग ते चांगलं असो वा वाईट, ते 1000 पटीने वाढतं. विचार करा. जर तुम्ही या दिवशी एखाद्याचा अपमान केला किंवा घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण केली, तर ती नकारात्मकता तुमच्या आयुष्यात कायमची स्थिर राहू शकते. तुमच्या बँक बॅलन्सपेक्षा तुमच्या कर्माचा बॅलन्स या दिवशी जास्त तपासला जातो. मग प्रश्न उरतो की आपण नक्की काय चुकत आहोत? आपण सोनं खरेदी करण्याच्या मागे धावतोय, पण आपल्या घरातील ऊर्जेचं काय? आपल्या चक्रांच्या संतुलनाचं काय? आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये मी केवळ मुहूर्त किंवा पूजा सांगणार नाहीये. मी तुम्हाला अशा 5 गुप्त गोष्टी सांगणार आहे, ज्या तुमच्या भविष्याची दिशा ठरवतील. या अशा गोष्टी आहेत ज्यांचा उल्लेख प्राचीन ग्रंथांत आहे, पण आजच्या मार्केटिंगच्या जगत्या हरवून गेल्या आहेत. या 5 पैकी एक जरी गोष्ट तुम्ही पाळली नाही, तर तुमची सर्व मेहनत, तुमची सर्व पूजा व्यर्थ ठरू शकते. आणि लक्षात ठेवा, या व्हिडिओचा तो भाग, तो इतका महत्त्वाचा आहे की तो समजल्याशिवाय तुमची अक्षय तृतीया पूर्णच होऊ शकत नाही. जर तो भाग मिस केला, तर कदाचित तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी संधी गमावून बसाल. तुम्ही तयार आहात का तुमच्या नशिबाचे दरवाजे उघडायला, की तुम्ही अजूनही त्या जुन्या चुका करत राहणार आहात? चला तर मग वेळ वाया न घालवता जाणून घेऊया त्या पहिल्या गुप्त नियमाबद्दल, जो तुमच्या घरातून नकारात्मकता कायमची बाहेर काढेल. अक्षय तृतीया म्हणजे केवळ कॅलेंडरवरची एक तारीख नाही. हे एक अद्वितीय खगोलशास्त्रीय आणि स्पिरिच्युअल अलाइनमेंट आहे. ज्योतिषशास्त्राच्या भाषेत सांगायचं तर हा वर्षातील असा एकमेव काळ आहे, जेव्हा सूर्य आणि चंद्र हे दोन्ही त्यांच्या उच्च राशीत असतात. सूर्य हा मेष राशीत असतो, जो आत्मबळ आणि आरोग्याचा कारक आहे, तर चंद्र वृषभ राशीत असतो, जो मनाची शांती आणि संपत्तीचा कारक आहे. जेव्हा हे दोन सर्वात प्रभावशाली ग्रह त्यांच्या सर्वोच्च शक्तीमध्ये असतात, तेव्हा निसर्गात एक विलक्षण ऊर्जा निर्माण होते. याच ऊर्जेला आपण अक्षय म्हणतो. पण दुर्दैवाने आजच्या काळात लोक या शक्तिशाली मुहूर्ताचा वापर फक्त आणि फक्त दिखाव्यासाठी सोनं खरेदी करण्यात घालवत आहेत. कदाचित तुम्हाला माहीत नसेल, पण याच दिवशी भगवान विष्णूंचे 6वे अवतार भगवान परशुराम यांची जयंती सुद्धा आहे. परशुराम म्हणजे केवळ शस्त्र धारण करणारे ऋषी नव्हे, तर ते न्याय आणि अजय शक्तीचे प्रतीक आहेत. त्यांनी पृथ्वीवरील अन्यायाचा नाश केला होता. अक्षय तृतीयेचा हा दिवस आपल्याला संदेश देतो की जसा परशुरामांचा प्रभाव अक्षय आहे, तसंच तुमचं चारित्र्य आणि तुमची सेवा अक्षय असली पाहिजे. पण आपण काय करतोय? आपण स्वतःच्या प्रगतीसाठी विष्णूंच्या अवताराची शक्ती मागण्याऐवजी फक्त धातूच्या तुकड्यामागे, सोन्यामागे धावत आहोत. हीच ती सर्वात मोठी चूक आहे, जिथे आपण आपली आध्यात्मिक शक्ती गमावतो. आता लक्ष देऊन ऐका. 20 एप्रिल 2026 रोजी अक्षय तृतीयेचा सर्वात प्रभावी मुहूर्त सकाळी 5:45 पासून ते दुपारी 12:20 पर्यंत असणार आहे. हा तो काळ आहे जेव्हा निसर्ग तुमचे शब्द आणि तुमचे विचार रेकॉर्ड करत असतो. या मुहूर्ताच्या काळात जर तुम्ही घरात कडाक्याची भांडणं केली, कोणाचा अपमान केला किंवा मनात मत्सर ठेवला, तर लक्षात ठेवा, ती नकारात्मकता तुमच्या कुंडलीत आणि तुमच्या घरात कायमची अक्षय होऊन बसेल. लक्ष्मी माता तिथेच वास करते जिथे शांती आणि आदराचा भाव असतो. जर तुम्ही फक्त स्वार्थासाठी आणि मिळवण्याच्या वृत्तीने या दिवसाकडे पाहत असाल, तर तुमच्याकडे असलेलं धन सुद्धा टिकणार नाही. कारण लक्ष्मी चंचल आहे, पण तिचा आशीर्वाद अक्षय होण्यासाठी तुमचं पात्र शुद्ध असावं लागतं. शास्त्र ओढून सांगत आहे, दानात परतरम नाही, दानापेक्षा श्रेष्ठ काही नाही. या दिवशी सोन्याची खरेदी करण्यापेक्षा पात्र दान करणे 1000 पटीने जास्त फळ देते. उन्हाळ्याचे दिवस आहेत. एखाद्या तहानलेल्याला पाणी पाजणे, पशुपक्ष्यांना अन्न देणे किंवा एखाद्या गरजू विद्यार्थ्याला मदत करणे हे खऱ्या अर्थाने लक्ष्मीला प्रसन्न करण्याचं साधन आहे. तुम्ही किती तोळे सोनं घेतलं यावर तुमची श्रीमंती ठरत नाही, तर तुम्ही किती लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणलं यावर तुमची अक्षय संपत्ती अवलंबून असते. जर तुम्ही ही चूक सुधारली नाही, तर तुमची पूजा केवळ एक कर्मकांड उरेल, आशीर्वाद नाही. विचार करा, तुम्हाला काय हवं आहे? वर्षभर टिकणारं थोडंसं सोनं
की आयुष्यभर पुरणारी ईश्वरी कृपा आणि मानसिक शांती या मुहूर्ताच्या पवित्र काळात आपण आपल्या चित्ताची शुद्धी कशी करू शकतो. पुढच्या भागात मी तुम्हाला अशा काही गुप्त रेमेडी सांगणार आहे ज्या तुमच्या वास्तूची ऊर्जा बदलून टाकतील. तिथेच मी तुम्हाला सांगेन की कसं एक साधं श्रीयंत्र किंवा पायराईट तुमची आर्थिक स्थिती पूर्णपणे पालटू शकतं. चला तर मग वळूया प्रत्यक्ष कृतीकडे. तुमचं घर म्हणजे केवळ विटामातीचं बांधकाम नाही, ते एक एनर्जी सेंटर आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी वैश्विक ऊर्जा म्हणजे कॉस्मिक एनर्जी तुमच्या घरावर वर्षाव करत असते. पण जर तुमच्या घराचे रिसिव्हर्स खराब असतील तर ती ऊर्जा आत कशी येणार? आपण सोनं आणतो पण ते कपाटात बंद करून ठेवतो. त्याने घराची ऊर्जा बदलत नाही. जर तुम्हाला खऱ्या अर्थाने लक्ष्मीला आकर्षित करायचं असेल तर तुम्हाला तुमच्या घराचं मॅग्नेटिक फील्ड बदलावं लागेल. आणि त्यासाठीच प्राचीन ऋषीमुनींनी काही ऊर्जा यंत्रांचा वापर करायला सांगितला आहे. या अक्षय तृतीयेला सर्वात मोठा उपाय म्हणजे स्फटिक श्रीयंत्र. श्रीयंत्र हे विश्वातील सर्वात शक्तिशाली भूमितीय रचना आहे. जेव्हा हे यंत्र स्फटिकाचं असतं तेव्हा ते ब्रह्मांडातील सकारात्मक लहरींना खेचून घेण्याचं काम करतं. 20 एप्रिलला मुहूर्ताच्या वेळी जर तुम्ही हे यंत्र तुमच्या देवघरात किंवा घराच्या ईशान्य कोपऱ्यात स्थापित केलं तर ते तुमच्या घरातील वास्तुदोष शोषून घेतं. यामुळे घरातील लोकांचे विचार शुद्ध होतात आणि जिथे विचार शुद्ध होतात आणि जिथे विचार शुद्ध असतात तिथेच संपत्ती टिकते. लक्षात ठेवा, सोनं चोरीला जाऊ शकतं, पण यंत्राने निर्माण केलेली सकारात्मक ऊर्जा कोणीही चोरू शकत नाही. दुसरा उपाय जो आजच्या काळात व्यवसायासाठी अत्यंत प्रभावी ठरतोय तो म्हणजे पायराईट. याला मूर्खांचं सोनं म्हटलं जात असलं तरी आध्यात्मिक भाषेत हे मॅनिफेस्टेशनचं सर्वात मोठं साधन आहे. जर तुमचं दुकान असेल, ऑफिस असेल किंवा तुम्ही घरातून काम करत असाल तर तुमच्या उत्तर दिशेला एक पायराईट फ्रेम नक्की ठेवा. पायराईटमध्ये सूर्याची ऊर्जा असते जी तुम्हाला निर्णय घेण्याची क्षमता आणि आत्मविश्वास देते. अक्षय तृतीयेच्या दिवशी हे घरात आणणं म्हणजे तुमच्या कामात कधीही न संपणारा अक्षय योग सुरू करणं होय. पण सावधान, हे उपाय करताना तुमची नियत स्वच्छ असावी. जर तुम्ही मनात कपट ठेवून हे उपाय केले तर त्याचे परिणाम उलटे होऊ शकतात. कारण मगाशी म्हटल्याप्रमाणे या दिवशी चूक झाली तर ती सुद्धा अक्षय होते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की घराची ऊर्जा तर आपण बदलली, पण आपल्या स्वतःच्या शरीराचं काय? जर आपल्यालाच कोणाची नजर लागली असेल किंवा आपली स्वतःची ऊर्जा ब्लॉक झाली असेल तर हे उपाय तरी काय करणार? यावरच मी बोलणार आहे. मी तुम्हाला सांगेन की कसं तुमचं शरीर सुरक्षित ठेवायचं आणि कैलास यंत्राचा वापर करून स्वतःभोवती एक अभेद्य सुरक्षा कवच कसं निर्माण करायचं. पुढचा भाग तुमच्या वैयक्तिक प्रगतीसाठी सर्वात महत्त्वाचा आहे. तुम्ही कधी असा विचार केला आहे का की तुमचं सगळं काही व्यवस्थित चाललेलं असताना अचानक कामात अडथळे का येतात? नवीन व्यवसाय सुरू करताच तो ठपका होतो किंवा घरात विनाकारण आजारपण आणि भांडणं का सुरू होतात? याला आपण सामान्य भाषेत नजर लागणं किंवा इव्हल आय म्हणतो. पण विज्ञानाच्या भाषेत सांगायचं तर ही तुमच्या भोवतीच्या ऊर्जेची गळती आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी वैश्विक ऊर्जा जितकी प्रबळ असते तितकीच लोकांच्या मत्सर आणि ईर्षेची ऊर्जा सुद्धा सक्रिय असते. अनेकदा आपल्या प्रगतीला कोणाची तरी वाईट नजर लागते आणि अक्षय तृतीयेच्या या अत्यंत शक्तिशाली मुहूर्तावर नकारात्मकता काढून टाकणं सर्वात सोपं असतं. आपण या दिवशी हजारो लाखो रुपये खर्च करून सोनं खरेदी करतो का? कारण आपल्याला वाटतं की ही भविष्यासाठी सुरक्षित गुंतवणूक आहे. पण विचार करा, जर तुमचं शरीर आणि मनच सुरक्षित नसेल तर तुम्ही ते धन उपभोगू शकाल का? सोनं तुमच्या कपाटाची शोभा वाढवेल, पण तुमची ऊर्जा शरीरातील चक्रांचं संतुलन कोण करणार? म्हणूनच या अक्षय तृतीयेला मी तुम्हाला एक असा सल्ला देणार आहे जो कदाचित तुम्हाला इतर कोणीही देणार नाही. या दिवशी सोन्यापेक्षा जास्त महत्त्वाची गुंतवणूक आहे तुमची आध्यात्मिक सुरक्षा. स्वतःच्या संरक्षणासाठी आणि घरातील समृद्धी टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही कैलास यंत्र पेंडंट किंवा स्फटिक माळ धारण करू शकता. हे केवळ दागिने नाहीत, तर हे ऊर्जा संकलित करण्याचे आणि फिल्टर करण्याचे रिसिव्हर्स आहेत. स्फटिक हे नैसर्गिकरित्या तुमची व्हायब्रेशन्स वाढवतं, तर कैलास यंत्राची पवित्र भूमिती तुमच्या मूलाधार चक्रापासून ते सहस्रार चक्रापर्यंतच्या ऊर्जेला संतुलित करते. जेव्हा तुम्ही हे धारण करता तेव्हा तुमच्या भोवती एक अदृश्य पण अभेद्य सुरक्षा कवच तयार होतं. बाहेरील कोणतीही नकारात्मक ऊर्जा किंवा वाईट नजर या कवचाला भेदू शकत नाही. हे तुम्हाला शांत ठेवतं, ज्यामुळे तुम्ही तुमच्या कामात आणि व्यवसायात अधिक चांगल्या प्रकारे लक्ष केंद्रित करू शकता. लक्षात ठेवा, जर तुमचं शरीर आणि मन सुरक्षित असेल तरच तुम्ही धन कमावू शकाल आणि ते टिकवू शकाल. जर तुम्ही ऊर्जेने कमकुवत असाल तर लक्ष्मी तुमच्याकडे येईल, पण ती टिकणार नाही. अक्षय तृतीया हा दिवस स्वतःला शक्ती देण्याचा आहे. भगवान परशुरामांनी सुद्धा याच दिवशी शस्त्र आणि शास्त्र दोन्हीचं संतुलन राखलं होतं. आपण सुद्धा आपल्या आयुष्यात या आध्यात्मिक शस्त्रांचा म्हणजे रेमेडीज वापर करून स्वतःच्या प्रगतीला अक्षय केलं पाहिजे. नजरदोष घालवण्यासाठी या दिवशी मिठाच्या पाण्याने स्नान करा आणि त्यानंतर हे सिद्धियंत्र धारण करा. तुम्हाला स्वतःला तुमच्या आत्मविश्वासात झालेला बदल जाणवेल. आतापर्यंत आपण पाहिलं की घराची ऊर्जा कशी सुधारायची आणि स्वतःचं रक्षण कसं करायचं. पण एक अशी गोष्ट आहे
जी तुम्ही कितीही सोनं घेतलं किंवा कितीही यंत्र लावली तरी तुमच्या सर्व पुण्याचा नाश करू शकते. काय आहे तो अक्षय तृतीयेचा 5वा गुप्त नियम? का म्हटलं जातं की या दिवशी केलेली ही एक कृती तुमच्या पूर्ण वर्षाच्या भाग्याला ग्रहण लावू शकते? त्या रहस्याबद्दल जाणून घेण्यासाठी वळूया व्हिडिओच्या शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या भागाकडे. आता आपण व्हिडिओच्या अशा वळणावर आलो आहोत जिथे मी तुम्हाला अक्षय तृतीयेचा सर्वात मोठा आणि 5वा गुप्त नियम सांगणार आहे. आपण आतापर्यंत मुहूर्ताचे महत्त्व पाहिले, श्रीयंत्र आणि पायराईटचे उपाय पाहिले आणि स्वतःच्या आध्यात्मिक सुरक्षेबद्दलही जाणून घेतले. पण हे सर्व उपाय एका बाजूला आणि हा एक नियम एका बाजूला. हा नियम आहे गुप्तदान. शास्त्र सांगतं की अक्षय तृतीयेला दिलेलं दान हे कधीही संपत नाही, ते अक्षय राहतं. पण आजच्या सोशल मीडियाच्या युगात आपण एक मोठी चूक करतोय. आपण दान करतो आणि त्याचे फोटो काढतो, लोकांना सांगतो किंवा त्याचा दिखावा करतो. लक्षात ठेवा, जर तुम्ही तुमच्या पुण्याचं प्रदर्शन केलंत तर त्याचं फळ त्याच क्षणी शून्य होतं. जेव्हा तुम्ही गुप्तपणे दान करता तेव्हा तुमचा इगो गळून पडतो आणि जिथे अहंकार नसतो तिथेच ईश्वरी ऊर्जा वास करते. अक्षय तृतीयेला तुम्ही जे काही दान कराल, मग ते अन्न असो, पाणी असो किंवा एखादी वस्तू, त्याबद्दल तुमच्या उजव्या हाताने दिलेलं दान डाव्या हातालाही कळता कामा नये. असं म्हटलं जातं की जेव्हा तुम्ही गुपित पद्धतीने कोणाची मदत करता तेव्हा ब्रह्मांड तुमची दखल घेतं. हे गुप्त दान तुमच्या मागील जन्मातील कर्मांचे दोष पुसून टाकण्याची ताकद ठेवतं. जर तुम्हाला वाटत असेल की तुमची प्रगती थांबली आहे तर या अक्षय तृतीयेला कोणातरी गरजूला गुपचूप मदत करून पहा आणि मग बघा तुमच्या आयुष्यात कसे चमत्कार घडतात. मित्रांनो, अध्यात्म हा केवळ कर्मकांडाचा विषय नाही, तो स्वतःला बदलण्याचा मार्ग आहे. मी आज जे काही उपाय सांगितले ते तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवण्यासाठी आहेत. पण मला माहीत आहे, आपल्यापैकी प्रत्येकाच्या समस्या वेगळ्या असतात. कोणाला करिअरमध्ये अडथळे येत असतील, कोणाला आरोग्याच्या समस्या असतील, तर कोणाला वैयक्तिक आयुष्यात शांती हवी असेल. तुम्हाला तुमच्या आयुष्यातील नेमक्या कोणत्या समस्येवर उपाय हवा आहे? मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. मी स्वतः तुमच्या कमेंट्स वाचीन आणि त्यावर आधारित पुढील व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करीन. आणि एक महत्त्वाची गोष्ट, अक्षय तृतीया हा दिवस कुटुंबाच्या समृद्धीचा आहे. तुम्हाला नाही वाटत का की तुमच्या मित्रमैत्रिणींनी आणि नातेवाईकांनी सुद्धा या चुका टाळाव्यात? तुमच्या कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी आणि त्यांच्या प्रगतीसाठी हा व्हिडिओ त्यांच्याशी आत्ताच शेअर करा. तुमचं एक शेअर कोणाचं तरी नशीब बदलू शकतं आणि हे सुद्धा एक प्रकारचं अक्षय पुण्यच आहे. अशाच प्रकारची सखोल आध्यात्मिक माहिती, ज्योतिषशास्त्रीय उपाय आणि जीवनाचं गुपित जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून माझा पुढचा महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही. येणारी अक्षय तृतीया तुमच्या आणि तुमच्या परिवाराच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि अखंड आनंद घेऊन येवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद.